कॅबिनेटची बैठक होती, महत्त्वाचे निर्णय कोणते? कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नियमित सर्व विषयांची जी चर्चा होते, राज्यातल्या पीक पाण्याच्या परिस्थितीचा आढावा, पावसाच्या परिस्थितीचा, विशेषतः धरणातल्या राज्यातल्या पाणी साठ्यांचा आढावा या ठिकाणी आज घेतला, की जेणेकरून आता गेली जवळपास 15-1 दिवस झाले असतील एकदमच पाऊस कमी झालेला आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी कुठं टँकरनं पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता आहे त्या बाबतीतली चर्चा आणि उपाययोजना करण्याचा निर्णय झाला. आणि आता गणपती येत आहेत, गणपती गौरीचा सण आहे, पुढे दिवाळी आहे. जसा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षीपासून आपण दिवाळी दसऱ्याला आनंदाचा शिदा देण्याचा निर्णय केला, तशाच पद्धतीनं गौरी गणपतीला आणि पुढे दिवाळीला सुद्धा त्या पद्धतीनं गतवर्षीच्या प्रमाणे आनंदाचा शिदा हा वेळेत मिळाला पाहिजे या बाबतीतली सुद्धा चर्चा झाली. असे महत्त्वाचे निर्णय धोरण. हाताला मुंग्या येत होत्या, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत नोनी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी ऑर्थो प्लस. निर्णय आणि राज्यातले एकूणच कामकाजाचा आढावा आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी घेतला. अशोक चव्हाणांनी असा आरोप केलाय की जे राष्ट्रवादीचे आणि जे काँग्रेसचे आमदार आहेत त्या आमदारांना निधी मिळत नाही आणि ते फक्त अजित पवार गटाच्या आमदारांना मिळतो, शिवसेनेच्या आमदारांवरती, भाजपच्या आमदारांना. माननीय अशोक चव्हाण साहेबांचं निधीच्या बाबतीतलं जर काही म्हणणं असेल, काही आक्षेप असेल तर त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घ्यावी. असा कुठेही दुजाभाव किंवा अशा पद्धतीनं एकाच पक्षाच्या आमदारांना निधी द्यायचा आणि दुसऱ्या पक्षाच्या आमदारांना निधी द्यायचा नाही, अशी सापत्न भूमिका ही या महायुतीच्या सरकारची नाही. वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी आणि इव्हन आता माननीय अजितदादांनी सुद्धा ते स्पष्ट केलेलं आहे की समतोल विकासाच्या बाबतीत राज्यामध्ये सर्वच विभागाला समतोल अशा पद्धतीचा निधी वाटप केला जातो. परंतु तरीसुद्धा माननीय अशोक चव्हाण साहेबांचे काय आक्षेप असतील तर जरूर त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटावं. माननीय मुख्यमंत्री महोदय त्याच्यामध्ये योग्य निर्णय घेतील. सेनेची निवडणूक जी रद्द झाली आहे, सरकारमध्ये दम नाही कोणताही इलेक्शन घ्यायची असं आदित्य ठाकरे म्हणाले. सिनेटच्या निवडणुकीचा थेट संबंध राज्य सरकारच्या कामकाजाशी येत नाही. विधिमंडळ प्रशासनाच्या माध्यमातून हे निर्णय घेतले जातात. राज्य सरकार विद्यापीठाच्या, विधिमंडळ नाही, विद्यापीठाच्या कामकाजामध्ये कधीही या ठिकाणी हस्तक्षेप करत नाही. विद्यापीठ प्रशासनाला काही बाबीतली त्यांच्या समजा काही त्यांच्यातल्या त्रुटी दिसल्या असतील किंवा काही अपूर्णता असेल किंवा पुरेशी तयारी त्यांची नसेल, काही कारणं असतील, मला माहीत नाही विद्यापीठ प्रशासनाची, परंतु हा सर्वस्वी अधिकार सिनेटच्या निवडणुका घ्यायच्या, पुढं ढकलायच्या, अगोदर घ्यायच्या का नंतर घ्यायच्या, हा सर्वस्वी अधिकार हा विद्यापीठ प्रशासनाचा आहे. त्यामुळं विद्यापीठ प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजामध्ये राज्य सरकार कधीही हस्तक्षेप करत नाही. याच्याशी राज्य सरकारचा संबंध नाही. राज्य सरकार वेळोवेळी निवडणुकीला सामोरं गेलेलं आहे. जे कुणी असं म्हणत असेल की सरकारची निवडणुकीला सामोरं जायची तयारी नाही, 2 टप्प्यामध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना दाखवलेलं आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना दाखवलेलं आहे की शिवसेना, भारतीय जनता पार्टीची, महायुती शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालची आता तिन्ही निवडणुका ज्या वर्षभरामध्ये झाल्या, पहिल्या क्रमांकावरती शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालची महायुती राहिलेली आहे. आणि आता मान्य अजितदादा आल्यामुळं ही महायुती अधिक भक्कम झालेली आहे. इथून पुढं कुठल्याही निवडणुकीमध्ये ही महायुतीच पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्रामध्ये राहील. सर, कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो हटवण्यात आलेला आहे, त्यामुळे थोडासा गोंधळ त्या ठिकाणी आता सध्या निर्माण झाला. कधीची घटना आहे आज सकाळी? मला याची कल्पना नाही. सकाळपासून आम्ही बैठकांमध्ये होतो, मी जरूर त्याची माहिती घेईन. आणि असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतीत जर काही कृत्य कर्नाटक राज्यामध्ये घडलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान महाराष्ट्रात कधीही आम्ही सहन करणार नाही. असं जर घडलं असेल तर राज्याच्या भावना माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून कर्नाटक सरकारच्या माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत, कर्नाटक सरकारपर्यंत आम्ही आमची नाराजी नक्की कळवू. एकीकडे बेळगावच्या भागामधले मराठी जे सगळी माणसं आहेत, जे वस्ती आहे, लोक आहेत, ते महाराष्ट्रात येऊ पाहत आहेत, तर दुसरीकडे कर्नाटक सरकार जे आहे ते बेळगाव जो जिल्हा आहे त्याचा तर 3 भागात विभाजन जे आहे ते करणार आहे, असा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाणार. हे बघा, मुळातच तो भाग सीमावर्ती भाग आहे. न्यायालयामध्ये त्याच्या बाबतीतली पिटिशन्स पेंडिंग आहेत. त्या भागात 70-80% जास्त मराठी भाषिक लोक आहेत, मराठी बोलणारे लोक आहेत.
या भागामध्ये वेळोवेळी आम्ही दौरे करून आलेलो आहोत. तिथल्या लोकांचं सगळ्यांचं मत आहे आम्हाला महाराष्ट्रामध्ये यायचं आहे. एका बाजूला न्यायप्रविष्ट बाब आहे, दुसऱ्या बाजूला मागच्या 5-6 महिन्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र बोलवून समन्वयातनं या सीमा प्रश्नावरती तोडगा काढायचा प्रयत्न केलेला होता. केंद्र सरकारचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. असं असताना त्याला बगल देऊन कर्नाटक सरकार जर एका जिल्ह्याचे 3 जिल्हे करून विभाजन करायचा घाट घालत असेल तर नक्की ही बाब सुद्धा आम्ही केंद्र सरकारच्या निदर्शनाला आणू आणि केंद्र सरकारनं त्यांना जैशी ती परिस्थिती ठेवावी यासाठी केंद्रानं हस्तक्षेप करावा, यासाठी केंद्राकडे आम्ही आग्रहानं राज्याची भूमिका मांडू. सर, मुंबई गोवा महामार्गाचे रस्ते त्याच्यावरती आंदोलन सुरू आहे, मनसेचं तोडफोड सुरू आहे, कसं बघता याकडे? काम चालू झालेलं आहे त्या रस्त्याचं. माननीय रवींद्र चव्हाण साहेब जे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत त्यांची आमची वेळोवेळी या बाबतीतली चर्चा झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरनं मशिनरीज उपलब्ध करून बाहेरनं मोठ्या टीम बोलवून पावसाळ्यात तुमच्या गणपती गौरीला लोक जाताना गैरसोय होणार नाही अशा पद्धतीचं वॉर फुटिंगवर मुंबई गोवा हायवेचं काम सुरू आहे. आता काम सुरू झाले, अजून मशिनरी येणार आहे हे समजल्यानंतर आमच्या आंदोलनामुळे हे झालं हे दाखवायचा केविलवाना प्रयत्न अशा पद्धतीनं काही राजकीय पक्ष करतायत. त्याच्यामध्ये तथ्य नाही. राज्य सरकार आणि विशेषतः आमचे मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ओके, एकीकडे संजय राऊत असतील किंवा मग नाना पटोले असतील, हे एड्यांचं सरकार आहे असं टीका करतात. एड्यांचं सरकार बोलणारे कोण आहेत याचा पहिला त्यांनी विचार करावा. आमच्या सरकारवर टीका करण्यापेक्षा जे असं बोलतात ते कोण आहेत याचा स्वतःशी त्यांनी पहिला विचार करावा. ज्यांच्याकडं कुणी आता सध्या गांभीर्यानं बघत नाही, जे दिसले समोर वाहिनीच्या चॅनेलवर की लोक चॅनेलचं बटन बदलतात, मनोरंजनाची दुसरी चॅनेल लावतात, त्यांनी आम्हाला असं काही बोलण्यापेक्षा आपण स्वतः कोण आहोत याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं. आणि त्याच्यामुळं राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यांनाच ठाण्याच्या एका रुग्णालयामध्ये आता दाखल करण्याची, ठाण्यामध्ये कसलं रुग्णालय आहे तुम्हाला माहिती आहे, त्या रुग्णालयामध्ये त्यांना एक आरक्षित रूम करण्यासाठी आम्ही ठाण्याचे जिल्हा प्रमुख नरेश मस्के साहेबांनी मी आजच सांगेन त्यांच्यासाठी ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये एक कक्ष आरक्षित करून त्यांना तिथं चांगले उपचार देण्याची व्यवस्था आम्ही करू. बिलकुल ते नाराज नाही. आजच्या बैठकीमध्ये हसत खेळत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. नेहमीच्या त्यांच्या शैलीमध्ये माननीय दादा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सहभागी झाले, त्यामुळं दांडी मारली वगैरे असा बिलकुल त्याचा अर्थ नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांशी आमदार, बहुतांशी मान्य मंत्री महोदय आमचे सहकारी मंत्रिमंडळातले कालच्या स्नेहभोजनाला होते, त्यामुळं महायुती भक्कम आहे. एखाद्या भोजनाला मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आले नाहीत म्हणून त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. आता याच्या बाबतीत सुद्धा बघा, काँग्रेस पक्षानं भूमिका घेतलेली आहे की हा संभ्रम लवकर दूर करा. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवार साहेबांची आणि माननीय अजितदादांची आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांची पुण्यामध्ये भेट झाली. ती भेट राजकीय नव्हती अशा पद्धतीचं त्याच्यावरती या ठिकाणी पुढं स्पष्टीकरण आलं गेलं. आता ही त्यांची जी महाविकास आघाडी आहे, जी ते म्हणतात आमची 3 पक्षाची आणि देश पातळीवर काहीतरी 29 पक्षाची महाविकास आघाडी आहे, यांच्यामध्ये ताळमेळ नाही. कोण कुणाला भेटते, कोण कुणाशी काय बोलते, कोण कुणाबरोबर कसल्या चर्चा करते, एकमेकांच्या मध्ये त्यांच्या समन्वय नाही. त्यामुळं त्यांना लखलाभ होऊ, त्यांना जे काय करायचे ते करू द्यात. आम्ही महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुती अधिक भक्कम करण्याच्या कामाला महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे. धन्यवाद. नाही, आपण याच्या बाबतीत माननीय भरत शेटनाच विचारलं तर अधिक बरं ठरेल. परंतु असं कुठलेही माननीय आमदार महोदय आमच्यातले कुणी कधी धमकी देत नाही, कुणी कधी या ठिकाणी अशा पद्धतीनं कुठल्या धमकीच्या अस्त्राचा वापर करत नाही. ठीक आहे, प्रत्येक आमदारांना वाटतं आम्ही मंत्री व्हायच्या आधी आमदार होतो, आम्हालाही वाटायचं आपण मंत्री झालो पाहिजेत. त्यामुळं माननीय आमदार महोदयांनी मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त करणं चुकीचं नाही, पण त्याच्यासाठी
कोणी धमकी दिली किंवा कोणी काय केलं असं मला तरी बिलकुल वाटत नाही. इंडियाची बैठक जी मुंबईला होत आहे, आर्थिक राजधानी ठरलेली मुंबईमध्ये इंडियाची बैठक होती. आता नेक्स्ट बैठक इंडियाची होऊ दे ना, मग काय फरक त्यासाठी उद्धव ठाकरे स्पेशल पुढाकार घेत आहेत. मग आता दुसरं काय काम आहे? देऊ, चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे अशा पद्धतीनं देशातल्या वेगळ्या वेगळ्या राज्यातले प्रतिनिधी मोठे मोठे पक्षांचे महाराष्ट्रात येत असताना त्यांचं स्वागत मुंबईमध्ये केलं जाते माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्याकडनं. आणि शेवटी महाविकास आघाडी त्यांची आहे, त्यामुळं त्या महाविकास आघाडीमध्ये त्यांच्याबरोबर जेवढे लोक आहेत ते आल्यानंतर त्यांचं आदर आतिथ्य करणं, त्यांचं खानपानची व्यवस्था करणं, त्यांचं स्वागत सत्कार करणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे. त्याप्रमाणे ते करत असतील. असल्या मुंबईमधल्या किती बैठका झाल्या तरी महाराष्ट्रामध्ये जी महायुती आहे शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखालची ती महायुती ही याहीपेक्षा अधिक भविष्यात भक्कम झालेली आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. भंडाऱ्याची उधळण म्हणजे